चला मैत्रिणीनो, काल मी तुम्हाला भाजी दाखवलेली, तर आज चला ती भाजी निवडून झालेली आहे. तर काय काय भाजी घ्यायची भोगीसाठी आपण, तर चला दाखवते मी. जिरे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, कांदा घेतलेला आहे आपला रोजचा वापराचा, नंतर ओला कांदा घेतलेला आहे एक वाटी, वटाणे हरभरे एक वाटी घेतलेले आहे, गवारी आणि उसावरच्या शेंगा एक वाटी घेतलेले आहे, आणि शेंगदाणे हे रात्री भिजवलेले घेतलेले आहेत. वरण्याची वाटी एक घेतलेली आहे, मोड हे भिजवून घेतलेले आहेत, गाजर एक वाटी घेतलेले आहे, वांगी घेतलेले आहेत, तेल एक वाटी घेतलेलं आहे, चटणी घेतलेलं आहे, तीळ वाटी घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट, आणि भाजी झाल्यानंतर त्यावर भुरभुरण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी एक ग्लास घेतलेला आहे. चला आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि कढई तापवून घ्यायचे. कढई तापलेले आहे आणि आता हे तेल आपण चांगलं तापवून घ्यायचंय. तेल चांगलं कडलेलं आहे. सर्वप्रथम आपण जिरं घालायचंय आणि जिरे चांगले भाजल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आहे तो घालायचा आहे. लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लसूण चांगला भाजलेला आहे. आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. हिरव्या मिरच्या पण भाजलेल्या आहेत. त्यानंतर आपण रोजच्या वापरातला हा कांदा पण घालायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजलेला आहे. त्यानंतर आपण ही ओल्या कांद्याची पात आहे ती पण घालायचे आणि तेलात चांगली भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण याच तेलामध्ये वांग घालायचंय. वांग पण चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर हिरवा वाटाणा आणि हरभरा पण घालायचा आहे यात. त्यानंतर गवारी शेंगा, उसावरच्या शेंगा ते पण घालायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर वरण्याच्या शेंगा,
गाजर आणि मोडे हे भिजवलेले आहेत ते पण घालायचं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे भिजवलेले शेंगदाणे पण घालायचे आहे. आणि हे सगळं भाज्या आपण तेलात चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. भाज्या चांगल्या तेलात भाजून झालेल्या आहेत. त्यात आपण कांदा लसूण चटणी घालायची. चटणी चांगली हलवून घ्यायची आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे यात. आणि चांगलं हलवून घ्यायचंय. त्यानंतर थोडेसे तीळ पण ह्या भाजीमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट, घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर घालायचे आणि ही भाजी चांगली हलवून घ्यायची. आता भाजी आपण शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट ठेवायचे आणि थोडस पाणी असं शिपडून भाजी वाफण्यासाठी ठेवायची. बारीक गॅसवर ठेवायची. तर असं ताट झाकून ठेवूया. भाजी चांगली शिजलेली आहे आणि तयार पण झालेली आहे. भोगीची मिक्स भाजी बाजरीच्या भाकरी सोबत छान लागते. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली ना मैत्रिणींनो, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि बरं का, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि आता आपण चला भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.